मित्रांनो, इंग्लिश ग्रामर हा सब्जेक्ट एम.एच. नर्सिंग सी.ई.टी. 2026 या एक्झामसाठीचा मूळ स्कोरिंग सब्जेक्ट आहे. जर तुम्ही इंग्लिश ग्रामर या सब्जेक्टचा व्यवस्थित अभ्यास केला, तर इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्हाला 20 आउट ऑफ 20 मार्क्स नक्कीच येऊ शकतात. आता या एक्झाममध्ये कोणत्या टाइपचे क्वेशन्स येतात, आपण एक्झॅक्टली कोणत्या टाइपचे क्वेशन्स करायला पाहिजेत, हे माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत आणि त्यासोबतच काही ट्रिक्स आहेत, तर त्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता मित्रांनो, नर्सिंग सी.ई.टी. या एक्झामचा सिलेबस लवकरात लवकर तुम्हाला कंप्लीट करायचं असेल विथ रिव्हिजन, तर तुम्ही आपला क्रॅश कोर्स जॉइन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह बोर्ड लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस चॅप्टर वाइज टेस्ट सिरीज 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप मिळणार आहे आणि एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आमचा फुल सपोर्ट असणार आहे. आता या कोर्सची प्राइस असेल फक्त 2,999 रुपये इतकी. याच कोर्सची प्राइस आधी 5,000 रुपये इतकी होती, पण आता ऑफर सुरू असल्याने 2,999 रुपये इतकी आहे. नर्सिंग सीईटी सोबतच आपल्याकडे पीसीएम, पीसीबी सीईटी, जेडबल नीट या एक्झामचे देखील कोर्सेस आहेत. सो ते देखील कोर्सेस तुम्ही जॉईन करू शकता. चला आता क्वेश्चन्स कडे वळूयात. द मेडिसिन डॅश बाय द नर्स. ऑप्शन्स आर गिव्स, गेव, इज गिवन, गिविंग. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल इज गिवन. सेंटेन्स कशामध्ये आहे तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे आणि प्रेझेंट सिंपल पॅसिव्ह चं स्ट्रक्चर कसं असतं, इज प्लस पास्ट पार्टिसिपल. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय येणार, इज ऑर आर प्लस V3. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन सी इज गिवन, कारण गिव्हचं V3 फॉर्म असतं गिवन. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द अँटोनिम ऑफ एक्सेप्ट. ऑप्शन्स आर रिसीव्ह, ऍग्री, रिफ्यूज, अलाव. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज रिफ्यूज. एक्सेप्ट म्हणजे काय असतं तर से येस, म्हणजे कोणत्याही गोष्टीला येस म्हणणं, आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय होतो तर नाकारणे, म्हणजेच काय रिफ्यूज करणे. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. आता एक्सेप्टचे जर तुम्हाला सिनोनिम विचारले तर काय असतील तर रिसीव्ह, ऍग्री, अलाव, हे तीनही काय आहेत तर त्याचे सिमिलर वर्ड्स आहेत, म्हणजेच सिनोनिम आहेत. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द इनकरेक्ट पार्ट. ही डिड नॉट वेंट टू ड्युटी. आफ्टर डिड नॉट, आता डिड नॉटच्या नंतर नेहमी बेस फॉर्म यूज केला जातो. मग इथे वेंट न वापरता, डिड नॉटच्या नंतर वेंट न वापरता काय वापरलं पाहिजे, गो. कारण वर्बचं नेहमी बेस फॉर्म यूज करतात, म्हणजे त्याचं ओरिजिनल फॉर्म. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी विच इज वेंट. हे डिड नॉट गो टू ड्युटी असं हे करेक्ट असेल. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन, देअर इज नॉट डॅश मिल्क लेफ्ट, मेनी, फ्यू, मच, सेव्हरल. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑप्शन सी विच इज मच. मिल्क हा काय अनकाउंटेबल नाउन आहे, अनकाउंटेबल नाउन. आणि मच हे एक निगेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण इजंट आहे, इज नॉट. सो नॉट आलंय म्हणजे ते कोणतं सेंटेन्स आहे, निगेटिव्ह सेंटेन्स. आणि आपण मिल्कला अनकाउंटेबल नाउन का म्हटलंय, कारण ते मोजता येत नाही, म्हणजे एक दूध, दोन दूध असं मोजता येते का, नाही. सो ते अनकाउंटेबल नाउन मध्ये येतं आणि त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. आणि निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये मच यूज केलं जातं. समजलं, अनकाउंटेबल नाउन सोबत. त्यामुळे ते येईल देअर इज नॉट मच मिल्क लेफ्ट. नेक्स्ट क्वेश्चन, मिनिंग ऑफ पेशंट. मिनिंग ऑफ पेशंट, पेशंट म्हणजे काय तर रुग्ण, कळालं. त्यामुळे इथे काय येणार, बी सिक पर्सन, म्हणजे आजारी पर्सन. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट स्पेलिंग. आता इथे करेक्ट स्पेलिंग चूज करायचंय. आता पहा, आपल्याकडे वेगवेगळे टॉपिक्स इंग्लिश ग्रामर मध्ये कव्हर केले जातात, जसे की इंग्लिश ग्रामर मध्ये टेन्सेस येतात, आर्टिकल्स येतात, स्पेलिंग करेक्शन येतात, यासोबत स्पॉट द एरर येतात. असे बरेचसे टॉपिक्स असतात जे तुम्हाला स्टडी करावेच लागतील आणि त्याचा बेसिक जो फंडा असतो तो तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यावा लागतो. आणि यासाठी एका एक्सपर्टची गायडन्सची गरज असते आणि त्याशिवाय तुम्ही एक्झाम मध्ये आउट ऑफ मार्क्स घेऊ शकत नाहीत. सो एक्सपर्टचं गायडन्स घ्या आणि त्यानंतर एक्झाम इझिली क्रॅक करा. आता इथे करेक्ट स्पेलिंग विचारले कोणती असेल तर ऑप्शन बी मध्ये आहे, जी की EQUIPMENT, इक्विपमेंट, ही बरोबर स्पेलिंग आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स. आता इथे बघा करेक्ट सेंटेन्स असेल ऑप्शन ए, शी हार्डली वर्क्स.
हे असेल सेंटेन्सचं करेक्ट स्ट्रक्चर. हार्डली म्हणजे खूपच कमी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द सिनोनिम ऑफ इम्प्रूव्ह. इम्प्रूव्हचं सिनोनिम सांगितलं. इम्प्रूव्ह म्हणजे काय? मेक बेटर. मेक बेटर. आणि डेव्हलप, डेव्हलपचा अर्थ काय होतो? तर ग्रो किंवा इम्प्रूव्ह करणं, सुधारणा करणं. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. आणि सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द. सो इम्प्रूव्हचा समानार्थी शब्द असेल डेव्हलप. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, द डॉक्टर आस्क्ड मी डॅश वेट आउटसाइड. ऑप्शन्स आर टू, फॉर, ऑफ, विथ. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए विच इज टू. द डॉक्टर आस्क्ड मी टू वेट आउटसाइड. आणि आस्क मी याच्यानंतर टू प्लस वर्ब असतो. फॉर, ऑफ, विथ हे सगळं इनकरेक्ट आहे. इथे करेक्ट ऑप्शन असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द अँटोनिम ऑफ स्ट्रॉंग. स्ट्रॉंगचा विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा. सो इथे काय आहे? स्ट्रॉंग म्हणजे काय असतं? तर मजबूत, बरोबर आहे. आणि याचा विरुद्धार्थी शब्द काय येणार? कमजोर. कमजोरला इंग्लिशमध्ये शब्द काय आहे? वीक. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. शी डॅश ऑलरेडी कम्प्लिटेड हर वर्क. ऑप्शन्स आर हॅज, हॅव, इज, वॉज. ऑलरेडी कम्प्लिटेड हे कशा काय शो करते? तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स शो करताय. आणि शी सोबत काय येणार? तर हॅज प्लस V3 येणार. ऑलरेडी असल्यामुळे प्रेझेंट परफेक्ट टेन्स येतो आणि शी सोबत हॅज येतो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. शी हॅज ऑलरेडी कम्प्लिटेड हर वर्क. शी, ही, इट यासोबत हॅज प्लस V3 येतं प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स. आता इथे आहेत नायदर ऑफ द आन्सर्स आर करेक्ट, नायदर ऑफ द आन्सर्स इज करेक्ट, नायदर आन्सर्स आर करेक्ट, नायदर आन्सर्स इज करेक्ट. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन बी विच इज नायदर ऑफ द आन्सर्स इज करेक्ट. नायदर हा काय शो करतोय? त्याला सिंग्युलर आहे हा शो करतोय. नायदर हा नेहमी लक्षात ठेवा हा एकवचनी असतो, सिंग्युलर असतो. त्यामुळे इथे इज येणार, आर येणार नाही. ओके, इज केव्हा यूज करतात? सिंग्युलर वर्ड सोबत. नेक्स्ट, आता हा जो टॉपिक आहे यासाठी तुम्हाला सिंग्युलर प्लुरल हा टॉपिक कव्हर करावा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मिनिंग ऑफ अटेंड. अटेंडचा मिनिंग विचारला, हे वोकॅबलरी चेक करतोय क्वेश्चन. सो अटेंड म्हणजे काय? बी प्रेझेंट. अटेंड इन क्लास, अटेंड इन मीटिंग, अटेंड इन हॉस्पिटल. सो अटेंड म्हणजे काय असतं? तर बी प्रेझेंट. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. इग्नोरचा अर्थ असतो दुर्लक्ष, डिलेचा अर्थ असतो उशीर, अवॉइडचा अर्थ असतो टाळणे. अटेंड म्हणजे असतं उपस्थित राहणे, बी प्रेझेंट. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, द नर्स लुक डॅश द पेशंट केअरफुली. ऑप्शन्स आर ऍट, आफ्टर, इनटू, ऑन. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए विच इज ऍट. इथे काय येणार? ऍट. द नर्स लुक ऍट द पेशंट केअरफुली. लुक ऍट म्हणजे काय? तर पाहणे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द सिनोनिम ऑफ डेंजरस. इथे पण पहा तुमची वोकॅबलरी चेक केली. सिनोनिम म्हणजे काय? समानार्थी शब्द. डेंजरसचा समानार्थी शब्द फाइंड आउट करायचा. आता इथे पहा डेंजरसचा अर्थ काय होतो? तर धोकादायक. डेंजरसचा आता इथे सिनोनिम विचारलाय, समानार्थी शब्द तो काय येईल? रिस्की. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. सेफ हा अपोजिट वर्ड आहे. इझी हा सिंपल आहे. इझीचा अर्थ होतो सिंपल. अँड कामचा अर्थ होतो शांत. सो इथे डेंजरसचा सिनोनिम विचारलं होतं. सो करेक्ट ऑप्शन असेल बी विच इज रिस्की. नेक्स्ट क्वेश्चन, ही डॅश बीन वॉट नाव. ऑप्शन्स आर मस्ट, शुड, कॅन, मे. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी विच इज मे. मे शोज पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी. मे म्हणजे कदाचित, शक्यता शो करते. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, सॉरी डी. आता मस्ट याचा अर्थ काय होतो? शुअर. शुड ही काय आहे? ऍडवाइस आहे, ऍडवाइसच्या वेळेस यूज करतो. आणि कॅन हे काय शो करतं? तर ऍबिलिटी. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द अँटोनिम ऑफ अर्ली. अर्लीचा अँटोनिम फाइंड आउट करायचा. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. अर्ली म्हणजे काय असतं? तर लवकर.
लवकरचा अँटोनिम काय होतं? उशीर. उशीरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर लेट. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. सून, फास्ट, क्विक हे सगळे अपोजिट वर्ड नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स. आता इथे आपल्याला करेक्ट सेंटेन्स फाइंड आउट करायचंय. द न्यूज आर गुड, द न्यूज इज गुड, न्यूज आर गुड, न्यूज वर गुड. आता इथे बघा, न्यूज हा वर्ड कोणता आहे? न्यूज हा प्लुरल दिसतोय कारण इथे यस लागलाय, पण हा वर्ड असतो सिंग्युलर. आणि नेहमी लक्षात ठेवा, सिंग्युलर सोबत आपण काय यूज करतो? तर इज यूज करतो. सो इथे काय येणार? इज. कारण न्यूज हा एक एकवचनी असतो शब्द. आर, वर हे प्लुरल साठी यूज करतात. सो आर आणि वर येणार नाही, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल बी. द न्यूज इज गुड. नेक्स्ट क्वेश्चन, शी स्पीक्स डॅश दॅन हर सिस्टर. ऑप्शन्स आर मोर पोलाइटली, मोस्ट पोलाइटली, पोलाइट, पोलाइटली. आता इथे कंपॅरिझन आहे बिटवीन टू पीपल. जेव्हा दोन व्यक्तींमधलं कंपॅरिझन असतं तेव्हा मोर यूज केलं जातं. मोर प्लस ऍडवर्ब असतं. त्यामुळे इथे काय येणार? मोर पोलाइटली, विच इज ऑप्शन फर्स्ट. शी स्पीक्स मोर पोलाइटली दॅन हर सिस्टर. हा क्वेश्चन आहे डिग्री मधला. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला डिग्री टॉपिक स्टडी करावा लागेल. पहा, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. मिनिंग ऑफ रुटीन. आता पहा, हा अगेन वोकॅबलरी आलाय. आता तुम्हाला इंग्लिश ग्रामर मध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील, कारण इंग्लिश ग्रामर हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि यासाठी आपल्याला व्यवस्थित गायडन्सची गरज लागते. सिलेबस कम्प्लीट करावा लागतो आणि त्याच्यासाठी आपलं ग्लोबल ऑनलाईन सोल्युशन आहेच. सो तो तुम्ही क्रॅश कोर्स जॉईन करू शकता त्यासाठी. आता इथे क्वेश्चन आहे मिनिंग ऑफ रुटीन. रुटीनचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा आहे. रुटीन म्हणजे काय? डेली रेग्युलर वर्क, म्हणजे नेहमीचं, रोजचं. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन बी, विच इज रेग्युलर. स्पेशलचा अर्थ काय होतो? तर वेगळं. रेअरचा अर्थ होतो क्वचित आणि डिफिकल्टचा अर्थ होतो कठीण. त्यामुळे तर करेक्ट रुटीनचा मिनिंग काय असेल? तर रेग्युलर. चूज द करेक्ट आर्टिकल. शी बॉट डॅश अम्ब्रेला येस्टरडे. आता इथे आपल्याला करेक्ट आर्टिकल चूज करायचे. 3 आर्टिकल्स असतात आपल्याकडे, ए, एन आणि द. हे इनडिफिनाइट आर्टिकल आहेत आणि हा डेफिनाइट आर्टिकल आहे, जो स्पेसिफिक गोष्टींसाठी यूज केला जातो. आता इथे आहे शी बॉट डॅश अम्ब्रेला येस्टरडे. अम्ब्रेला काय आहे? तर इनडिफिनाइट आर्टिकल मध्ये येतं. आता जेव्हा एखादा वर्ड वॉवेल साऊंड करत असेल, अम्ब्रेला हा कसा साऊंड करतोय? तर वॉवेल साऊंड. वॉवेल साऊंड करत असल्यामुळे इथं कोणतं आर्टिकल येणार आहे? तर अँड. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. शी बॉट अँड अम्ब्रेला येस्टरडे. आता एक्झाम्पल अँड कुठे कुठे यूज होतं? तर अँड ऍपल, अँड अम्ब्रेला, अँड एलिफंट या सगळ्या ठिकाणी अँड यूज होतं. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट टेन्स. वी हॅव टू आयडेंटिफाय करेक्ट टेन्स. शी डॅश टू स्कूल एव्हरी डे. ऑप्शन्स आर गो, गोज, गोइंग, गॉन. गिव्हन सेंटेन्स शोज डेली रुटीन. तर याचं टेन्स कोणतं असेल? सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स. स्ट्रक्चर कसं असणार आहे? तर सब्जेक्ट प्लस वर्ब. इयस, इयस और यस प्लस ऑब्जेक्ट. यस और इयस केव्हा असेल? जेव्हा सब्जेक्ट ही, शी किंवा इट असेल तेव्हा. आता आपल्याला फाइंड आउट करायचं, इथे शी आहे, सो सब्जेक्ट सोबत वर्ब सोबत यस और इयस लागणार आहे, ते आपल्याला कळालंय. आता इथे काय येणार? वर्ब काय आहे? गो. गो सोबत काय लागणार? इयस. सो वर्ड बिकम्स गोज. त्याच्यामुळे इथे काय येणार? शी गोज टू स्कूल एव्हरी डे. नेक्स्ट क्वेश्चन, choose the correct preposition. He is afraid dash dogs. Options are from, of, with, at. करेक्ट फ्रेज काय येणार? अफ्रेड ऑफ डॉग्स. अफ्रेड ऑफ डॉग्स असं येतं. अफ्रेड ऑफ स्नेक्स, अफ्रेड ऑफ डॉग्स. बाकीचे ऑप्शन्स का चुकीचे आहेत? आता फ्रॉम हे अफ्रेड सोबत यूज करत नाहीत. अफ्रेड विथ हे चुकीचं कॉम्बिनेशन आहे आणि ऍट हे कम्प्लिटली चुकीचं प्रिपोजिशन आहे. अफ्रेड ऑफ, फॉन्ड ऑफ, इंटरेस्टेड इन, गुड ऍट असे प्रिपोजिशनचे काही कॉम्बिनेशन आहेत आणि तेच आपल्याला यूज करावे लागतात. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट स्पेलिंग. व्हॉट इज रिसीव? सो द करेक्ट स्पेलिंग ऑफ रिसीव इज RECEIVE. So the correct option is B. कळतंय?
नेक्स्ट क्वेश्चन, choose the correct synonym of rapid. Here we have to find similar word of rapid. Synonym म्हणजे काय असतं तर सेम मीनिंग. सेम मीनिंग. रॅपिड मीन्स व्हेरी फास्ट. आपण म्हणतो पहा रॅपिड ग्रोथ, रॅपिड मुवमेंट म्हणजेच काय फास्ट. आणि फास्टलाच इथे ऑप्शन बी मध्ये पहा क्विक आहे. क्विक म्हणजे पण काय होतं की खूप जास्त फास्ट. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. सिनोनिम ऑफ रॅपिड इज क्विक. Rapid is equal to fast, is equal to quick, is equal to speedy. These all are synonyms of rapid. समजलं? Next question. Choose the correct antonym of ancient. Antonym म्हणजे काय असतं तर opposite in meaning. Ancient म्हणजे काय खूप जास्त जुनं, व्हेरी ओल्ड. मॉडर्न म्हणजे काय असतं आता जुनं. याच्या विरुद्धार्थी शब्द काय येणार तर मॉडर्न. कळतंय? मॉडर्न म्हणजे काय तर नवीन किंवा प्रेझेंट टाइम. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज मॉडर्न. सो द अँटोनिम ऑफ ancient इज मॉडर्न. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. दे डॅश प्लेइंग क्रिकेट नाव. ऑप्शन्स आर इज, एम, आर, बी. आता हा टेन्स कोणता आहे ते वर्ब प्लस आयएनजी आलाय आणि ते जस्ट आत्ता खेळतायत. का कळालं? नाव हा वर्ड काय शो करतोय की तो आत्ता खेळतायत म्हणजे खेळत आहेत. म्हणजे टेन्स कोणता असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं सब्जेक्ट प्लस इज, एम, आर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे दे. दे नंतर काय येणार हेल्पिंग वर्ब. आता दे असल्यामुळे दे हा काय आहे प्लुरल साठी यूज केला जातो, प्लुरल आहे आणि प्लुरल सोबत कोणतं येतं तर आर येतं. त्यामुळे इथे काय येणार आर. दे आर प्लेइंग क्रिकेट नाव. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेहमी लक्षात ठेवा आय सोबत नेहमी एम येतं. ही, शी, इट सोबत इज येतं आणि दे, वी याच्यासोबत आर येतं. कळालं? नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ क्विकली. ऑप्शन्स आर नाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज ऍडवर्ब. ऍडवर्ब डिस्क्राइब्स वर्ब. आता इथे ऍडवर्ब कोण असतो जो वर्बला डिस्क्राईब करतो. बरोबर आहे. इथे वर्ब काय आहे आणि क्विकली मोस्ट ऑफ द टाइम ऍडवर्ब हा यलवायनी एंड होतो. एंड्स विथ यलवाय. लक्षात ठेवा क्विकली इथे काय कशाने एंड होतोय तर यलवाईने. मग हा वर्ड कोणता झाला तर ऍडवर्ब झाला जो वर्बला डिस्क्राईब करतो. कळताय? त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. आता याचे एक्झाम्पल कोणते घेता येतात ऍडवर्ब्सचे स्लोली, क्विकली, हॅपीली. दिस ऑल आर ऍडवर्ब्स. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स इज ऑप्शन सी शी डझंट लाईक टी. बाकीचे का चुकीचे आहेत आता फर्स्ट जर पाहिलं शी डोंट लाईक टी. आय, यू, दे. आय, यू आणि दे यांच्यासोबत आपण डोंट यूज करतो. त्याच्यामुळे हा ऑप्शन कट होतो. नंतर आहे शी डझंट लाईक्स टी. शी डझंट लाईक्स आहे. आता वर्ब इथे नेहमी बेस फॉर्म असला पाहिजे म्हणजे लाईक असलं पाहिजे. इथे यस लागलं नाही पाहिजे. त्यामुळे हा देखील ऑप्शन चुकीचा आहे. नेक्स्ट आहे डी शी नॉट लाईक टी. आता इथे इनकरेक्ट ग्रामर आहे, कम्प्लिटली चुकीचं आहे. सो हा ऑप्शन ऑलरेडी कट होतो. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी शी डझंट गो, शी डझंट लाईक टी, ही डझंट प्ले. डझंट सोबत नेहमी लक्षात ठेवा डझंट याच्यासोबत नेहमी वर्बचं बेस फॉर्म येतं म्हणजे V1. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट आर्टिकल. डॅश गंगा इज अ होली रिव्हर. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येईल तर करेक्ट ऑप्शन असेल द. नेहमी आपण
रिव्हरचं नाव असेल, हिमालयाचं नाव असेल किंवा एखाद्या मोठ्या समुद्राचं नाव असेल, तर त्याच्या आधी आपण नेहमी द यूज करतो. यूज द विथ रिव्हर्स, द गंगा, द नाईल, द अमेझॉन. सो द इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन सी, द. द यमुना, द गोदावरी. कळालं? नेक्स्ट क्वेश्चन. I have been studying dash to hour. Fill in the blank. Since, for, from, at. So the correct option is option B, which is for. For is used for the period of time. Used with a period of time. For 2 hours, for 5 days, for 3 years. मग इथं काय येणार? करेक्ट ऑप्शन असेल बी. आय हॅव बीन स्टडिंग फॉर 2 hours. सिन्स एक असतं. आता दोन गोष्टी असतात इथे टाइमच्या रिलेटेड. सिन्स केव्हा यूज केलं जातं? जेव्हा आपल्याला स्टार्टिंग पॉइंट दिला असतो. आपण म्हणतो बघा सकाळपासून, सिन्स मॉर्निंग. हे काय झालं? तिथे सिन्स येणार. आपल्याला स्टार्टिंग पॉइंट दिलाय आणि ड्युरेशन दिली असेल म्हणजे 2 hours, 2 months, तर तेव्हा आपण फॉर यूज करतो. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. राम रोट अ लेटर. फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट करा की हे जे सेंटेन्स आहे ते कोणत्या टेन्स मध्ये आहे, व्हॉइस मध्ये आहे. व्हॉइसचे दोन टाईप असतात, ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. आता आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस चूज करायचा ऑप्शन मधला. सो हा कोणता असणार आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. कळतंय? आता मित्रांनो, प्रत्येक टॉपिक जर तुम्ही फक्त डिटेलमध्ये डिस्कस केला, स्टडी केला, तर इंग्लिश ग्रामर मध्ये 20 out of 20 मार्क्स नक्कीच पडतात. कारण इतका अवघड नाहीये, पण एवढं मात्र तुम्हाला गायडन्स नक्कीच लागेल. तो टॉपिक फक्त समजून घेण्यापुरतेच तुम्हाला कष्ट द्यावे लागतील. त्यानंतर तुम्हाला एफर्ट्स घ्यायची सुद्धा गरज नाहीये. आणि त्यासाठी आपला कोर्स तर आहेच, क्रॅश कोर्स. त्यामध्ये कम्प्लीट सिलेबस कव्हर होतोय. तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. आता इथे ऑप्शन्स आहेत. अ लेटर रिटन बाय राम, अ लेटर वॉज रिटन बाय राम, अ लेटर राईट बाय राम, and the option is Ram was written a letter. आता पॅसिव्ह स्ट्रक्चर कसं असणार? ऑब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट काय असणार आहे? अ लेटर. मग अ लेटर, आता ऑब्जेक्ट, आता इथे ऑब्जेक्ट आहे का सब्जेक्ट दिसतंय, म्हणून हे सेंटेन्स तर कट होतं. ऑप्शन डी. अ लेटर पर्यंत बरोबर आहे. अ लेटर आहे. अ लेटर सोबत वॉज येईल का वर येईल? वॉज येणार. सो इथं आलं वॉज. आता फर्स्ट ऑप्शन मध्ये वॉज नाहीये, ऑप्शन कट. थर्ड ऑप्शन मध्ये पण वॉज नाहीये, सो थर्ड ऑप्शन इज ऑल्सो कट. तर रिमेनिंग ऑप्शन इज ऑप्शन बी, अ लेटर वॉज रिटन बाय राम. कळतंय? पहा इथेच लगेच, म्हणजे आता एक्झाम मध्ये देखील असाच आपल्याला टाइम सेव्ह करायचा आहे. ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक इज द बेस्ट टेक्निक. तर ती यूज करा आणि तुमचे आन्सर्स लवकरात लवकर फाइंड करायचं ट्राय करा. पण हे फक्त गायडन्स आणि प्रॅक्टिसनेच होणार आहे. सो गायडन्स घ्या आणि प्रॅक्टिस देखील करा. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच. शी सेड आय एम टायर्ड. ऑप्शन्स आर शी सेड दॅट शी इज टायर्ड, शी सेड दॅट शी वॉज टायर्ड, शी सेज शी टायर्ड, शी टोल्ड शी वॉज टायर्ड. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज शी सेड दॅट शी वॉज टायर्ड. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट एडियम मिनिंग. आता एडियम आपल्याला दिलेला आहे ब्रेक द आईस. याचं ब्रेक द आईसचं आपल्याला मिनिंग फाइंड आउट करायचं आहे. ब्रेक द आईसचा मिनिंग काय होतो? तर टू स्टार्ट कॉन्व्हर्सेशन इन अ डिफिकल्ट और सायलेंट सिच्युएशन. म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये किंवा सायलेंट सिच्युएशन मध्ये कन्व्हर्सेशन स्टार्ट करायचं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, स्टार्ट अ कन्व्हर्सेशन. नेक्स्ट क्वेश्चन. प्लुरल. चूज द करेक्ट प्लुरल. आता फाइंड आउट करायचंय. चाइल्ड्स हे कधीच नसतं. चिल्ड्स हे पण नसतं. चिल्ड्रन इज द करेक्ट प्लुरल ऑफ चाइल्ड. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. कळत आहे? आणि इथे पहा चिल्ड्रन्स आहे, यस कधी पण लागत नाही, हा चुकीचा वर्ड होतो. कारण चिल्ड्रन हा ऑलरेडी प्लुरल फॉर्म मध्ये आहे, मग त्याला यस लावायची गरज नाहीये. सो ऑप्शन डी हा कधीच येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. जसं की चाइल्डचं चिल्ड्रन होतं, मॅनचं मेन होतं, वुमेनचं वुमेन होतं, टूथचं टीथ होतं,
म्हणजे हे सिंग्युलर आहेत आणि हे प्लुरल आहेत. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. आपल्याला प्रिपोजिशन करेक्ट फाइंड आउट करायचे, चूज करायचंय. ही लिव्स डॅश पुणे. ऑप्शन्स आर इन, ऑन, ऍट, विथ. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए विच इज इन. ही लिव्स इन पुणे. आता जेव्हा सिटीज असतं, कंट्रीज असतं किंवा स्टेट्स असतात तेव्हा इन यूज केलं जातं. सो तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. आता जर आपण एक्झाम्पल घेतलं इन मुंबई, इन इंडिया, इन पुणे, अशा ठिकाणी इन हे यूज केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट टेन्स. शी डॅश ऑलरेडी फिनिश हर वर्क. ऑप्शन्स आर हॅज, हॅव, हॅड, हॅव्हिंग. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए विच इज हॅज. शी हॅज ऑलरेडी फिनिश हर वर्क. आता इथे टेन्स कोणता येतोय पहा. तिने आधीच तिचं काम हे पूर्ण केलेलं आहे. सो हा टेन्स कोणता येते? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याचं स्ट्रक्चर कसं असतं? तर सब्जेक्ट प्लस हॅज, हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हे झालं स्ट्रक्चर. तर या स्ट्रक्चरनुसार या फिल इन द ब्लँक मध्ये काय येणार? तर हॅज येणार. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट स्पेलिंग. आता इथे आपल्याला अकोमोडेशनची करेक्ट स्पेलिंग फाइंड आउट करायची आहे. अकोमोडेशनची स्पेलिंग असते ACCOMMODATION. अकोमोडेशन. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ ब्युटिफुल. इथे ब्युटिफुल हा वर्ड आहे. त्या ब्युटिफुलचा आपल्याला सिनोनिम फाइंड आउट करायचा आहे. सिनोनिम म्हणजे सेम मिनिंग असलेला वर्ड. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी विच इज प्रिटी. प्रिटी याचा अर्थ सुद्धा अट्रॅक्टिव्ह, नाईस लुकिंग, ब्युटिफुल असा होतो. सो द करेक्ट ऑप्शन इज बी. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट सेंटेन्स. प्रत्येक क्वेश्चन मागे इंग्लिशचं ग्रामर असणार आहे आणि ते ग्रामर तुम्हाला यायला हवं. जर तुम्हाला त्याचा बेस माहिती नसेल, तुम्हाला टेन्सेसचं स्ट्रक्चर माहिती नसेल, टेन्सेसचे रूल्स माहिती नसतील, व्हॉइसचे रूल्स माहिती नसतील, तर तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन्स अजिबात सॉल्व्ह करता येणार नाहीये. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करावी लागेल आणि त्यानंतरच क्वेश्चन सॉल्व्ह करायला ट्राय करा. आता मित्रांनो, आपली जी कोर्स आहे तर त्या कोर्समध्ये तर आपण या सर्व गोष्टी सॉल्व्ह करून घेत असतो, तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करत असतो. सो तो कोर्स तुम्ही नक्कीच जॉईन करा. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? तर करेक्ट ऑप्शन असेल बी विच इज ही डिड नॉट गो देअर. डिड नॉट याच्यानंतर, डिड नॉट नंतर नेहमी लक्षात ठेवा वर्बचं बेस फॉर्म येतं. बेस वर्ब येतो. बेस वर्ब कोणता असतो? तर गो. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक. ही इज गुड डॅश मॅथमॅटिक्स. ऑप्शन्स आर इन, ऍट, ऑन, विथ. आता इथे करेक्ट काय येणार? तर करेक्ट ऑप्शन असेल बी विच इज ऍट. ही इज गुड ऍट मॅथमॅटिक्स. आता गुड ऍट जेव्हा स्किल्स असतील किंवा एखादा सब्जेक्ट असेल तर तेव्हा गुड ऍट यूज केलं जातं. गुड ऍट मॅथमॅटिक्स, गुड ऍट सिंगिंग, गुड ऍट ड्रॉइंग. कळतं? सो अशा ठिकाणी आपण ऍट यूज करतो. सो करेक्ट ऑप्शन इज बी. नेक्स्ट क्वेश्चन. इफ आय डॅश रिच आय वुड हेल्प द पुअर. ऑप्शन्स आर एम, वॉज, वर, बी. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी विच इज वर. आता हे जे सेंटेन्स आहे आय वुड हेल्प द पुअर, हे एक कंडिशनल सेंटेन्स आहे. सेकंड कंडिशनल सेंटेन्स इथे इमॅजिनरी सिच्युएशन आहे. कळतंय? जेव्हा इमॅजिनरी सिच्युएशन असते तेव्हा आपण सब्जेक्टच्या नंतर नेहमी वर यूज करतो. सो द करेक्ट ऑप्शन इज सी. इफ आय वर रिच आय वुड हेल्प द पुअर. जर मी श्रीमंत असलो असतो तर मी गरिबांची मदत केली असती. हायपोथेटिकल कंडिशन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट व्हॉइस. द वर्क विल बी फिनिश बाय हिम. ऑप्शन्स आर ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी विच इज पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर कसं असतं? तर ऑब्जेक्ट स्टार्टिंगला असतं, त्याच्यानंतर विल बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. हे झालं पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आणि सेम ॲज इट इज या सेंटेन्स मध्ये हीच स्ट्रक्चर आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज बी विच इज पॅसिव्ह व्हॉइस. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ ब्रेव. ऑप्शन्स आर बोल्ड, फिअरलेस,
covered, strong. So the correct option is option C, which is covered. ब्रेव याचा अर्थ काय होतो, तर फिअरलेस म्हणजे ज्याला भीती नाहीये. आणि कोवर्डचा अर्थ होतो काय होतो, तर ज्याला भीती वाटते किंवा अफ्रेड पर्सन असं म्हणता येईल. सो द करेक्ट ऑप्शन इज सी. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. द बुक इज डॅश द टेबल. आता इथे आपल्याला प्रिपोजिशन फाइंड आउट करायचं आहे. टेबल हा काय आहे, एक सरफेस आहे, बरोबर आहे. आणि एखादा सरफेस असेल तर त्याच्या वरती ठेवायचा आहे. सो करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज ऑन द टेबल, ऑन द वॉल, ऑन द फ्लोर. फ्लोर असेल, वॉल असेल, तर तेव्हा आपण काय घेणार, ऑन. कळतंय. द बुक इज ऑन द टेबल. सरफेस असेल, एक ट्रिक लक्षात ठेवा, सरफेस असेल तर नेहमी ऑन घ्यायचं. कळतंय. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ विक्ट्री. आता इथे विक्ट्रीचा अँटोनिम फाइंड आउट करायचा. अँटोनिम म्हणजे काय, अपोजिट मिनिंग असलेला वर्ड. आता अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचंय. विक्ट्री म्हणजे काय असतं, सक्सेस इन अ फाईट और एनी कॉम्पिटिशन. विक्ट्री म्हणजे काय असतं, तर सक्सेस. आता इथे विरुद्धार्थी शब्द विचारलाय. विरुद्धार्थी शब्द काय येणार, तर लॉस. इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल त्याला, तर डिफीट. कळतंय. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. कळतंय. नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक. शी हॅज लिव्ह हिअर डॅश 2015. ऑप्शन्स आर सिन्स, फॉर, फ्रॉम, ड्युरिंग. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल सिन्स. का, आता सिन्स केव्हा येतं, जेव्हा स्टार्टिंग पॉइंट आपल्याला दिला असतं. स्टार्टिंग पॉइंट ऑफ, जेव्हा आपल्याला गिवन काय असतं, स्टार्टिंग पॉइंट असतो, तेव्हा आपण सिन्स यूज करतो. जसं की सिन्स 2015, सिन्स मंडे, सिन्स मॉर्निंग. अशा वेळेस आपण सिन्स यूज करतो. फॉर केव्हा यूज केलं जातं, जेव्हा ड्युरेशन दिली जाते तेव्हा आपण फॉर यूज करतो. फ्रॉम केव्हा यूज केलं जातं, आता हे जनरली युजली आपण टू सोबत फ्रॉम यूज करतो. आणि ड्युरिंग केव्हा यूज केलं जातं, जेव्हा पिरियड इनसाइड इव्हेंट असेल, म्हणजे ड्युरिंग, आता एखादा पिरियड असेल या दरम्यान असं म्हणायचं आपल्याला, तेव्हा आपण ड्युरिंग यूज करतो. पिरियड इनसाइड इव्हेंट. कळतंय. सो या दोन गोष्टी लक्षात ठेवा, सिन्स केव्हा यूज केले जातं आणि फॉर, या दोन गोष्टींमध्ये कन्फ्युज होतं. जेव्हा ड्युरेशन दिली जाते तेव्हा आपल्याला, म्हणजे फॉर 2 इयर्स, फॉर 5 वीक्स, फॉर 5 डेज, असं आपल्याला ड्युरेशन दिली जाते तेव्हा फॉर यूज करायचं. आणि जेव्हा स्टार्टिंग पॉइंट दिला जातो तेव्हा सिन्स यूज करायचं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट प्लुरल. आता इथे आपल्याला प्लुरल फाइंड आउट करायचंय. आता काही नाउन्सला इरेग्युलर प्लुरल्स असतात. आता जर तुम्ही एक एक्झाम्पल घेतलं, वुमेन, आता इथे वुमेनचं फाइंड आउट करायचंय. मॅन चं प्लुरल काय असतं, तर मेन. तसंच चाइल्डचं प्लुरल काय असतं, तर चिल्ड्रन. चाइल्ड्स असतं का, किंवा मॅन्स असतं का, नाही. मॅनचं असतं मेन, चाइल्डचं असतं चिल्ड्रन. तसंच वुमॅनचं असतं वुमेन. एक असेल तर वुमेन, अनेक असतील तर वुमेन. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. कळतंय. हे जे सगळे आहेत त्याला आपण इरेग्युलर प्लुरल्स म्हणतो. कारण आपण मोस्ट ऑफ दी वर्ड्सला पहा एस लावतो आणि तो प्लुरल झाला असं कन्सिडर करतो. पण इथे एस लावून चालणार आहे का, तर नाही. मग हे जे प्लुरल झाले तर त्यांना म्हणायचं इरेग्युलर प्लुरल्स. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट आर्टिकल. डॅश सन रायझेस इन द ईस्ट. ऑप्शन्स आर ए अँड द, कारण तीनच आर्टिकल असतात. सो इथे काय येणार, सी असेल करेक्ट ऑप्शन द. कारण सन हा एक युनिक आहे, युनिक गोष्ट आहे नेचर मधली. सो आपण त्याच्या आधी द यूज करतो. जी स्पेसिफिक गोष्ट असते, युनिक गोष्ट असते, त्या नाउनच्या आधी आपण द यूज करतो. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, द सन रायझेस इन द ईस्ट. कळतंय. आता एक्झाम्पल घेतले सन सारखे, द मून, कारण एकच मून आहे. द अर्थ, एकच अर्थ आहे. कळतायत. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट फॉर्म. ही डॅश प्लेइंग फुटबॉल.
ऑप्शन्स आर इज, आर, एम, बी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज. ही इज प्लेइंग फुटबॉल. आता हे जे सेंटेन्स दिसते तो आता खेळतोय, बरोबर आहे. मग खेळतोय म्हणजे ती ऍक्शन आता ऑन गोईंग आहे, कळतंय, ऑन गोईंग. आता ऑन गोईंग ऍक्शन असेल तर तो टेन्स कोणता येणार, तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल, बरोबर आहे. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं, तर सब्जेक्ट प्लस इज, एम, आर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. सो आता इथे इज येतं का, कारण हा सब्जेक्ट ही आहे, सिंग्युलर आहे. सिंग्युलर सोबत इज येणार, आय सोबत एम येणार, आणि प्लुरल वर्ब असेल, सब्जेक्ट असेल तर आर येतं. इथे सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्यामुळे इथे इज आलाय. ही इज प्लेइंग फुटबॉल. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. कळतंय. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स. ओके, इथे आपण पाहूयात, हे स्पॉट द एरर या टॉपिक मधलं येतं. लास्ट जो क्वेश्चन पाहिला तो टेन्सेस मधला येतो. हा क्वेश्चन आर्टिकल्स मधला येतो. प्रत्येक आता इंग्लिश ग्रामर मध्ये तुम्हाला 20 out of 20 नक्कीच स्कोर करता येतो. 20 out of 20 म्हणते मी. पण त्याआधी तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असलं पाहिजे, बेसिक ग्रामर माहिती असलं पाहिजे. जर तुम्हाला ग्रामर माहिती झालं, तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग झाली, तर तुम्हाला 20 out of 20 नक्कीच पडतील, मी गॅरंटी देते. आणि जेव्हा एखादा दोन सब्जेक्ट मध्ये जरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतील, तर तुमचा जवळपास जो पर्सेंटाईलचा स्कोर असतो तो एकदम वाढून जातो. कळते का. त्याच्यामुळे एक राईट गायडन्सची गरज असते. आणि तुम्ही जर आपला कोर्स जॉईन केला तर त्यामध्ये आपण बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी कव्हर करतोय. सो तुम्ही तो कोर्स नक्कीच जॉईन करायला पाहिजे. आता इथे आहेत करेक्ट सेंटेन्स फाइंड आउट करायचंय. करेक्ट सेंटेन्स कोणतं असेल, तर ऑप्शन ए मधलं असेल शी हॅज डन हर वर्क. हे टेन्सचा कोणता टाईप आहे, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा टाईप आहे. याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये सेंटेन्स हे नुकतंच कम्प्लीट झालेलं असते, पूर्ण झालेलं असतं. याचं स्ट्रक्चर कसं येतं, सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ओके. आता हॅज केव्हा येणार, तर सिंग्युलर सब्जेक्ट सोबत येणार, आणि हॅव केव्हा येणार तर प्लुरल सब्जेक्ट सोबत येणार. कळतंय. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल शी हॅज डन हर वर्क. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट इडियम मीनिंग. वन्स इन अ ब्ल्यू मून. ऑप्शन्स आर व्हेरी ऑफन, व्हेरी रेअरली, एव्हरी डे, समटाइम्स. तर वन्स इन अ ब्ल्यू मून याचा अर्थ असा होतो की व्हेरी रेअरली. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. याचा अर्थ काय होतो, म्हणजे कधीतरी घडणारी गोष्ट, हॅपन्स व्हेरी रेअरली. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता अशा टाईपचा इडियम आपण कुठे यूज करतो, एक्झाम्पल घ्या. आय गो टू द सिनेमा वन्स इन अ ब्ल्यू मून. म्हणजे एकदम रेअर असलेला मूवी पाहायला मी गेलो होतो. हे करेक्ट ऑप्शन असेल. वन्स इन अ ब्ल्यू मून याचा अर्थ होतो व्हेरी रेअरली. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट टेन्स. आय डॅश माय होमवर्क येस्टरडे. डू, डिड, डन, डुईंग. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज डिड. आय डिड माय होमवर्क येस्टरडे. येस्टरडे हा वर्ड काय शो करतोय की सेंटेन्स पास्ट टेन्स आहे, म्हणजे भूतकाळात हे घडून गेलंय. आता इथे करेक्ट सेंटेन्स काय येईल, करेक्ट वर्ब. आता वर्ब कोणता असतो, डू. जेव्हा तुम्हाला पास्ट टेन्स येतो तेव्हा तेच हेल्पिंग वर्ब डिड होतं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल बी. कळतंय. येस्टरडे, लास्ट नाईट, लास्ट इयर, हे सगळे जे वर्ड्स आहेत ते पास्ट टेन्स शो करत असतात. सो असे काही शब्द आले तर डायरेक्टली ओळखून घ्यायचं की तो टेन्स हा पास्ट टेन्स आहे. आणि पास्ट टेन्स मध्ये सिंपल पास्ट टेन्स आहे, सो आपण वर्बचं V2 फॉर्म घेतो. त्याच्यामुळे डिड हे V2 फॉर्म आहे, त्याच्यामुळे आपण डिड यूज केलाय. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट प्रिपोजिशन. ही इज इंटरेस्टेड डॅश सायन्स. ऑप्शन्स आर ऍट, इन, ऑन, विथ. आता इथे प्रिपोजिशन करेक्ट फाइंड आउट करायचंय. काय येईल, आता एखादं जेव्हा इंटरेस्टेड असतं एखाद्या सब्जेक्ट मध्ये किंवा एखाद्या
कलामध्ये म्हणजे डान्स किंवा म्युझिक असेल, सो आपण तिथे काय यूज करतो तर इन. ही इज इंटरेस्टेड इन सायन्स, ही इज इंटरेस्टेड इन म्युझिक. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज इन. आता इंटरेस्टेड सोबत इन येणार. ऍट कुठं येणार? एखादा सब्जेक्ट मध्ये असेल म्हणजे तो मास्टर असेल त्यामध्ये, तर तेव्हा आता येणार गुड ऍट. ऑफ केव्हा येतं तर फाउंड ऑफ. फाउंड सोबत नेहमी ऑफ येतं. या गोष्टी काही लक्षात ठेवा. हे काही प्रिपोजिशन आहेत, सो हे आपल्याला लक्षात ठेवावेच लागतात म्हणजे थोडीशी आयडिया येते. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ हॅपी. सिनोनिम म्हणजे काय असतं? सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द, म्हणजेच सिमिलर मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. आता हॅपी, हॅपी याचा अर्थ काय होतो? फिलिंग प्लेजर और जॉय, म्हणजेच आनंदी. आता याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजेच अँटोनिम काय होणार? तर सॅड होतं. आता सॅड इथे आहे पण आपल्याला अँटोनिम फाइंड आउट करायचं नाहीये, आपल्याला सिनोनिम फाइंड आउट करायचं. सिनोनिम काय असेल तर जॉयफुल. जॉयफुल याचा अर्थ सुद्धा होतो की व्हेरी हॅपी. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. सॅड हा काय आहे तर अपोजिट वर्ड आहे. अँग्री, अँग्रीचा काही संबंध येत नाही या हॅपीशी, पण अँग्री म्हणजे काय असतं तर राग. नंतर टायर्ड, टायर्ड म्हणजे काय असतं तर थकलेला. त्यामुळे बाकीचे तर येत नाहीत. आता सिनोनिम आता वेगवेगळे जर तुम्ही बाकीचे वर्ड्स पाहिले, हॅपीचं आपण पाहिलं जॉयफुल, बिगचं काय होणार तर लार्ज, स्मॉलचं काय होणार टायनी. असे हे सगळे सिनोनिम्स असतात आणि ते तुम्हाला लर्न करावे लागतील. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट स्पेलिंग. सेपरेटची आपल्याला करेक्ट स्पेलिंग फाइंड आउट करायची आहे. सेपरेटची करेक्ट स्पेलिंग असते SEPARATE. इट इज द करेक्ट स्पेलिंग ऑफ सेपरेट. आपल्याला SEPE अशी आपण नोट डाऊन करतो, पण अशी स्पेलिंग नसते. सो नेहमी लक्षात ठेवा सेपरेटची स्पेलिंग असेल SEPARATE. सेपरेट म्हणजे वेगळं करणे. कळतंय? आता आपण बऱ्याच वर्ड्स मध्ये चुकी करतो, लाईक रिसीव्ह या शब्दाची स्पेलिंग असते RECEIVE. त्यासोबतच बिलीव्ह, बिलीव्हची एक्झॅक्ट स्पेलिंग असते BELIEVE. नेसेसरी याची स्पेलिंग मध्ये दोन यस असतात आणि एकच सी असतो, म्हणजे एक्झॅक्ट स्पेलिंग काय होणार NECESSARY. पण अशा सोप्या सोप्याच वर्ड्स मध्ये आपण चुका करतो कारण एक्झाम प्रेशर असतं आणि त्या टाइमला आपल्याला थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होतं. सो प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पहा, त्याला समजून घ्या आणि त्याच्यानंतर तो क्वेश्चनचा आन्सर टेक करा. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट आर्टिकल. इथे आपल्याला आर्टिकल फाइंड आउट करायचं आहे. ही बॉट डॅश ऍपल. आता इथे आपल्याला ऍपल या वर्डच्या आधी आर्टिकल कोणता येईल हे फाइंड आउट करायचं आहे. आपल्याकडे आर्टिकलचे तीन टाइप्स आहेत. फर्स्ट इज ए, सेकंड इज अँड थर्ड वन इज द. एक जनरल गोष्ट असेल तर त्याच्यासाठी आपण ए किंवा अँड यूज करतो आणि स्पेसिफिक गोष्टीसाठी द यूज करतो. ऍपल हा जनरल आहे, सो आपल्याला इथे ए किंवा अँड यूज करावं लागेल. आता ऍपल याचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, याचं साऊंड कसं होतं तर ऍपल हा कसं साऊंड होतोय तर वॉवेल साऊंड करतोय. आणि वॉवेल साऊंड करत असेल तर त्याआधी आपण ऍन घेतो. वॉवेल कोणते कोणते असतात तर A, E, I, O, U. हे सगळे काय झाले वॉवेल म्हणजे स्वर. आणि याच्या ऑपोजिट असतात कन्सोनंट. कन्सोनंट कोणते असतात तर B, C, D, F, G, H. म्हणजे A, E, I, O, U या वॉवेल्सला सोडून जे रिमेनिंग अल्फाबेट्स आहेत त्यांना आपण कन्सोनंट म्हणतो मराठीमध्ये, त्यांनाच व्यंजन म्हटलं जातं. आणि कन्सोनंट साऊंड होणाऱ्या वर्डच्या आधी आपण अ यूज करतो. इथे ऍपल हा वॉवेल साऊंड करतोय त्यामुळे आपण अँड यूज केलंय. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स फाइंड आउट करायचा आहे. देअर इज मेनी स्टुडंट्स, देअर आर मेनी स्टुडंट्स, देअर आर मच स्टुडंट्स, देअर इज मच स्टुडंट्स. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? फर्स्ट ऑफ ऑल स्टुडंट्स हा काय आहे फाइंड आउट करायचा. स्टुडंट्स हा एक प्लुरल वर्ड आहे, म्हणजे अनेक वचनी वर्ड आहे. आता प्लुरल सोबत नेहमी लक्षात ठेवा आर येणार. आणि इज केव्हा येतं तर सिंग्युलर सोबत. आता इथे करेक्ट काय असेल? देअर आर मेनी स्टुडंट्स. करेक्ट ऑप्शन असेल बी.
आता तुम्हाला वाटेल देअर आर मच स्टुडंट्स, हे पण बरोबर येऊ शकतात, पण नेहमी लक्षात ठेवा मच हे अनकाउंटेबल नाउन सोबत यूज केलं जातं. कशासोबत? अनकाउंटेबल नाउन सोबत. त्यामुळे इथे येत नाही. एकतर आपण इज आणि आर मध्ये कन्फ्युज होतो किंवा मेनी आणि मच मध्ये. पण मच हे अनकाउंटेबल नाउन सोबत यूज केलं जातं. इथे अनकाउंटेबल नाउन नाहीये. स्टुडंट्सला आपण काउंट करू शकतो, त्यामुळे तिथे मेनी आलेला आहे. देअर आर मेनी स्टुडंट्स हे असेल करेक्ट ऑप्शन. कळतंय? म्हणजे मेनी बुक्स, मेनी स्टुडंट्स, मेनी. आता जर मच यूज करायचं असेल, मच काय? मच वॉटर. कारण वॉटर हा अनकाउंटेबल नाउन आहे. मच शुगर अनकाउंटेबल. आपण किलोमध्ये मोजू शकतो साखर, पण एक एक दाणा आपण मोजत नाहीत. मग त्यामुळे तेव्हा तिथे काय आहे, मग तो नाउन काय झाला? अनकाउंटेबल नाउन. आणि त्याच्या आधी आपण मच यूज करतो. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ रिच. ऑप्शन्स आर वेल्दी, पुअर, स्ट्रॉंग, पॉवरफुल. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज पुअर. रिच म्हणजे काय? तर श्रीमंत. अँटोनिम फाइंड आउट करायचा. अँटोनिम म्हणजे काय असतो? तर अपोजिट मिनिंग असलेला वर्ड. रिचचा अँटोनिम काय येईल? गरीब. मग इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणायचं? पुअर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. कळतंय? नेक्स्ट. चूज द करेक्ट वर्ब फॉर्म. शी डॅश सिंगिंग नाव. ऑप्शन्स आहेत इज, आर, एम, बी. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल काय येईल? तर ऑप्शन ए येईल, शी इज सिंगिंग नाव. आता सिंगिंग नाव म्हणजे आता ती गोष्ट घडतीये. तर टेन्स कोणता शो होतोय? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याचं स्ट्रक्चर कसं असतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा? तर सब्जेक्ट प्लस इज, एम, आर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट नंतर काय लागणार? इज, एम, आर. इथे शी आहे, सिंग्युलर आहे, सो शी सोबत इज येणार. शी इज सिंगिंग नाव हे असेल कम्प्लीट सेंटेन्स. आता इज हे कशासोबत यूज केलं जातं आपल्याला माहितीये? ही, शी आणि इट सोबत. एम केव्हा यूज कोणासोबत यूज केलं जातं? तर आय सोबत, आय एम. आणि आर कोणासोबत यूज केलं जातं? तर यू, वी आणि ते सोबत. ही गोष्ट लक्षात ठेवा. यावरती 100% प्रश्न येतो, सो नोट डाऊन करून ठेवा. नंतरचा क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच. ही सेड आय विल कम टुमॉरो. आता स्पीचचे दोन टाईप असतात. एक तर डायरेक्ट स्पीच अँड सेकंड वन इज इनडायरेक्ट स्पीच. देर आर टू टाइप्स ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. आता इथे पहा, आपल्याला डायरेक्ट स्पीच दिलेला आहे, त्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके. ही सेड, ही सेड नंतर काय येईल? ही सेड ही वुड कम. विलला एवढं लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला डायरेक्ट टू इनडायरेक्ट करायचं असतं, विलचं नेहमी वुड होतं आणि टुमॉरोचं नेक्स्ट डे होत असतं. आता टुमॉरोचं नेक्स्ट डे हे एकाच ऑप्शन मध्ये आहे, सो आपण डिरेक्टली बी ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. कारण प्रत्येक बाकीच्या रिमेनिंग ऑप्शन मध्ये टुमॉरो टुमॉरो आहे. मग बाकीचे ऑप्शन हे डिरेक्टली एलिमिनेट होत आहेत. मग राहिला ऑप्शन एकच, बी. अशा टाईपचं देखील डायरेक्ट आन्सर तुम्ही काढू शकता जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअरली माहिती असेल तर. अजून एक याच्यामध्ये ट्रिक आहे, की म्हणजे विलचं नेहमी इनडायरेक्ट मध्ये वुड होत असतात. ते एकाच ऑप्शन मध्ये आहे, ते म्हणजे बी. मग त्याच्यानुसार सुद्धा एकच ऑप्शन करेक्ट येतो, बी. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. शी वॉक डॅश द रूम. आता इथे काय येणार? ऑप्शन्स आहेत इनटू, ऍट, ऑन, विथ. आता इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए, विच इज इनटू. इनटू म्हणजे काय? मुवमेंट फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. कारण ती बाहेरून रूम मध्ये एंटर झाली, सो त्याचं काय येणार? शी वॉक इन टू द रूम. कळतंय? आता इनसाइड मुवमेंट असल्यावरती इनटू येणार. ऍट केव्हा येणार? तर लोकेशन साठी येणार. ऑन केव्हा येणार? एखाद्या सरफेस वरती, ऑन टेबल असं म्हणायचं असेल तर आपण ऑन यूज करतो, सो सरफेस साठी ऑन येणार. आणि विथ केव्हा येणार? जेव्हा टुगेदर असेल, म्हणजे सोबत असं म्हणायचं असेल तेव्हा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट सेंटेन्स. ही कॅन सिंग्स वेल, ही कॅन सिंग वेल, ही कॅन सिंगिंग वेल, ही सिंगिंग वेल. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ही कॅन सिंग वेल. कॅन हा ऍबिलिटी शो करतो.
आता ॲबिलिटी वगैरे या गोष्टी कशामध्ये येतात तर मॉडेल वर्ब्समध्ये. मॉडेल वर्ब हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे इंग्लिश ग्रामर मधला. तो तुम्ही करायला हवा. तर इथे काय येणार ही कॅन सिंग वेल हे करेक्ट असेल. कॅन हे ॲबिलिटी शो करत आहे. ओके. आणि नेहमी लक्षात ठेवा मॉडेल वर्ब जर असेल मॉडेल वर्ब नंतर नेहमी V1 येतो. मॉडेल वर्ब प्लस V1. त्याच्यामुळे सिंग्स किंवा सिंगिंग सिंग असं काही येत नाही. मॉडेल वर्ब मग तो कोणताही असू शकतो. जसे की मे, मस्ट, शुड याच्यानंतर नेहमी बेस फॉर्म येतं. वर्बचं बेस्ट फॉर्म येतं. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट एडियम मिनिंग. हिट द नेल ऑन द हेड. आता इथे एडियम आहे त्याचा करेक्ट मिनिंग आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हिट द नेल ऑन द हेड याचा अर्थ होतो से एक्झॅक्टली द राईट थिंग. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता आपण हा कुठे यूज करतो. आता एखादं परफेक्ट एक्झाम्पल घ्या. यू हिट द नेल ऑन द हेड. याचा अर्थ तोच होतो. कळतंय? आता मित्रांनो हे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सगळे कव्हर करतोय. पण तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग माहिती असली पाहिजे. फाउंडेशन माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्ही क्वेश्चन हे सॉल्व्ह करू शकणार आहात. आता तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मध्ये आता इंग्लिश ग्रामर हा सब्जेक्ट असा आहे ज्यामध्ये तुम्ही 20 आउट ऑफ 20 मार्क्स घेऊ शकता. जर तुमच्याकडे राईट गायडन्स असेल तो तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन कडून मिळतोयच आहे. आता मित्रांनो प्रत्येक कोर्सची फी सुद्धा खूप कमी आहे. 5,000 नसून ती फक्त 2,999 रुपये आहे. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. तुम्ही कोर्स जॉईन केला तर आमची गॅरंटी तुम्हाला एक्झाममध्ये ईच एक्झाममध्ये 95+ पर्सेंटाईल नक्कीच पडतील. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील कोर्सचा एनरोल करू शकता. मित्रांनो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. एक्झामला खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि त्या कमी दिवसामध्ये आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे विथ रिव्हिजन आणि 95+ स्कोर करायचा आहे. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. आता कुठल्याही क्वेश्चन मध्ये डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारू शकता किंवा या व्यतिरिक्त दुसरा कुठला डाऊट असेल तर मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता कोर्स जॉईन करण्या रिलेटेड. आता मित्रांनो आपला लेक्चर इथे सेंड करूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. नाईस डे. बाय.